रामकृष्ण हा मंत्र सर्व मंत्रांचा राजा आहे, सर्व मंत्रांचा राजा. रामकृष्ण या मंत्रामध्ये वेदाचं सार आहे, रामकृष्ण या मंत्रात पुराणाचं सार आहे. रामकृष्ण हा मंत्र शास्त्राचा सार ताई साहेब. एकदा बादशाह अकबर बादशाह पुष्पवाटिकेत फिरू लागले आणि फुलं हे ऋतूप्रमाणे उमलतात. कोण्याही ऋतूत कोणतंही झाड उमलत नाही. असा 1.5 ऋतू आहे, दीड ऋतूमध्ये ब्रह्मकमळ उमलतंय. एरवी ब्रह्मकमळाला तुम्ही गावरान तुपन दूध घातलं तरी ते उमलत नाही, आणि ते सुद्धा रात्रीच उमलतंय, दिवसा उमलत नाही. कमळापैकी अशी एकच जाते ब्रह्मकमळाची, ती रात्री उमलते आणि सगळी कमळ दिवसा उमलतात, वरी तोंड करून उमलतात. ब्रह्मकमळ रात्री उमलते आणि खाली तोंड करून उमलते. ऋतूला तो काल लावलेल्या ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी येत असतात. मग त्या पुष्पवाटिकेत फिरत असताना सहज अकबर बादशाने एक फुल तोडलं. कर्मनो गहनो गती, ते फुल इतकं सुगंधी होतं की त्या फुलाचा सुगंध घेतल्याच्या नंतर बादशाह त्याला असं प्रसन्न वाटलं. त्या राजाला, मोठा राजा होता, श्रीमंत राजा आहे, बलशाली राजा आहे, वैभवशाली राजा आहे. आणि लागलीच सगळ्या प्रधान, मंत्री, सुमंत्री, महामंत्री, प्यादा, गुमास्ता, आयस, भव, संघ, कला, विश्व, पार्शय, कंक, विभूषिता, मध्यन, मध्यसार, हे सगळी जी पदं असतात ना, कंक म्हणजे राजाकडे हिसाब करणारा. आपल्याकडे त्याला चार्टर्ड अकाउंटंट म्हणतात वाटते. इंग्रजी येत नाही पण ऐकून ऐकून काही काही पाठ झाले. कंक, कंक, कंक म्हणजे हिशोबनीश. राजा विराटाच्या घरी धर्मराजा कंक होते, कंक होते. तशी सगळ्या लोकांची सभा घेतली बादशाने आणि सांगितलं, जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं तिथं फुलं लावा. जमिनीत फुलं, मसनवाट्यात फुलं, मंदिराच्या पटांगणात फुलं, मशिदीच्या पटांगणात फुलं, अंगणात फुलं, कुठंच जागा रिकामी ठेवू नका. आणि नेमके बिरबल 2-3 दिवस सुट्टीवर गेलते. बिरबल वापस आले ते चालू होतं खडे खांदायचे काम, झाडं लावायचे. खडे खांदीत राहतात माणसं, पण झाडं काही लागणत. झाडं लय लोक लावायलेत पण लागच नत. का लागणत माहिती आहे का? झाडाला पण राग आला, झाडाला पण राग आला. ज्यानं खडा काढला त्याचा फोटोच काढीनत नाही. खरं आहे, ज्यानं खडा खाणला का त्याचा फोटो नाही. एसी मधून गाडीतून उतरल्यानं फक्त झाड धरायचं. ज्यानं झाड धरलंय त्याला माहीतच नाही बेश्रमाचं आहे का कशाचं आहे, पण त्याचा फोटो कॅमेरावाले मचा 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 मचा. दुपारा इजा चमकाल्या, दुपारा. म्हणून झाड म्हणलं ज्याच्या 9 छिद्रातून घाम निघलाय त्याचा फोटो नाही काढा, आणि ज्याला काहीच माहीत नाही झाड कशाचं आहे, मला लावलंय, त्याचा हात मला लागला, मला वाचायचंच नाही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले मग विठाला आहेत काही काही गोष्टी आपण काही दुमत नाही. मी काय पैशावाल्याच्या विरोधात बोलणार नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, आपल्या संतांनी सांगितलं गोपाळे बाबा. पैशाला किंमत आहे. एक सोपं सांगू का? माझ्याकडे मोठा मोबाईल नाही, पण मोठ्या माणसाच्या घरी गेल्यावर 10-5 मिनिटं टी व्ही पाहायला भेटत असते. आता मी लॉकडाऊनमध्ये घेतली टी व्ही, पण ते पोरायला मोबाईल घेतला, ते शिकू लागले घरीच गुरुजी, आणि मग ते टी व्हीला लाईत ते पोरं. तुमच्यात पैशावर घेतले, आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भुते आला घाईला, पन्हाळा वाटा आलं मोरी वाटं गेलं, काय ताण नाही. नाही, रानातले पैसे लय मटेत माझ्याकडं. पाईप आहे मला असा रानातल्या बी पैशाचा. हो, तर मग त्या टीव्हीवर एका मोठ्या माणसाचा अंत्यविधी पाहिला. पैशाला किंमत आहे. हो, पैशाच्या विरोधात बोलणं लय सोपं आहे. पैशाशिवाय काय चलत नाही. तो मोठा माणूस मेल्याच्या नंतर मोठ्या माणसाच्या मातीला गेलेली माणसं मसनवाट्यात पण भोईला बसत नसतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत आहे. मी काय विरोधात बोलणार नाही.
पण कधी कधी खडा खाणाऱ्याचा पण फोटो काढला पाहिजे, त्याचा काढला पाहिजे. काय होतं माहिती आहे का, लग्नाला वागणीशापासून माणसं येऊन बसले, त्याला त्या जळमट गिलास आहेत शरबत होते ना पहिले ते गिलास जर्मलचे, त्याच्या आधी प्लॅस्टिकचे होते, ते कोणी धुतं नव्हतं काहीच नव्हतं, ते शरबत प्याला. वागणीशाचा हळकून टाकायला तेच, ते पुन्हा शेवटच्या साड्याची खडी साखर टाकायला तेच, कोणी नाही. पण आयत्या टायमाला मोठा माणूस आला की लगेच कॅमेऱ्याची इथं तसे लय मोठाले बसलेले येतात. तुम्ही म्हणताल आमच्यावर कोण बॉम्ब टाकायला, अद्याप नाही. तुमच्यासारखे मोठे आमचे पण लोक व्हावा. विठाला विठाला प्रणाली जाऊ द्या, त्याच्यावरून काय करायचं नाही. असो, एका चांगलं फुल लावलं नाकाला, त्यानं ते फरमान काढलं, आदेश सोडला. त्याच्या त्या मीटिंगमध्ये दरबारात दखल झाली, चला फुलंच लावायचे. राजाचं आहे, शासनाने दिलेला नियम पाळावाच लागतो. चला म्हणले लाव फुलं. बिरबल आले तर म्हणले अरे क्या चल रहा है, बोले कशा करताय. ते सगळे हिंदीच बोलत होते ना. ते बोले सरकारने सांगितलं. आता मला हिंदी येत नाही, हा आपल्याच भाषेत बोलायचं कशाला. तर मग राजानेच सांगितलं म्हणे बादशाह फुलं लावायची. तर बिरबल म्हणले अरे तुम्हाला डोके आहेत का, आमच्या डोक्याला काहीच की तू म्हणे राजाने सांगितले, आमचं काय चलत रे, आम्ही आपलं नळी आहेत. राखेलच्या कॅनला लावली तरी राखेल, पेट्रोलच्या कॅनला लावलं तर पेट्रोल, धुवून तुपाच्या कॅनला लावली तरी तिच्यातून नळीचं काम बाहेर फेकणं. आम्ही नौकर आहेत म्हणे, आमचं काय चालतंय, आणि तुला सांगितलं नाही करावं लागायचं का. अरे म्हणे पण राजाला सांगावं ना हे कुठं बी फुलं लावणं जरा उचित नाही म्हणून. काय बोलतो म्हणे, फुलं मस्जिदीत लागतात आणि फुलं मंदिरात लागतात आणि फुलाच्या विरोधात काय बोलायला. अरे नालायका होत, मसन वाट्यात जर फुलत लावले तर माणसं कुठं जाळायची, कब्रस्तानात फुलत लावले तर माणसं कुठं पुरायची, आणि रानात जर सगळीच फुलं लावले तर गहू ज्वारी कुठं पेरायची. काय फुलं खाता येत असतात का चुरगाळून. हे आम्हाला सांगू नको म्हणले, राजाला सांग. आम्हाला सांगून काय होते म्हणले, बायकून भाकर दिली नाही बैलाचे कान आणायला. पप्याच्या माईनं भाकर दिली नाही बैलाचे कान. बैल म्हणले अरे आमचे तुटूस तर बी आणलेस तरी तुला भाकर भेटत नाही, तू पप्याच्या माईलाच म्हण सक्रातीला एकदानी आणतो, ती तुला भाकर टायमाला देती. उगं दुसऱ्याला पडून काय फायदा आहे. तू जा म्हणे राजाकडं. बिरबल हुशार होते, चतुर होते, सात्विक होते. आणि मला असं वाटतंय राजकारणातल्या लोकांकडे असे एक अर्धे बिरबल चतुर ठुले पाहिजे. फुटके दूरनं उचलून फेकून देत जा. भाताचा खराबा आणि पोळी कोरडीत होते, वरण संपून जातं. फुटके लिकीच दूरनं असतात ना, हे राजकारणात मोठं होणाऱ्या माणसाला घातक ठरत असते. राग आला तरी ते दूरनं फेकून देत जा, तरच मोठाले होता. विठाला विठाला तुम्हाला सांगू का, भगवान प्रभू रामचंद्रासोबत मी पुन्हा येतो बिरबलाव. भगवान प्रभू रामचंद्रासोबत अंगद नावाचा व्यक्ती होता, आणि अंगद नावाचा व्यक्ती रावणाच्या सगळ्या गोष्टीची परीक्षा तपासण्यासाठी पाठीला. आणि मग अंगदानं लक्षात घेतलं रावण श्रीमंत किती आहे, रावण पैसे किती वाटील, रावणाकडं सैन्य किती आहे, रावणाचं वैभव किती मोठं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि मग अंगदानं सांगितलं राजन तुम्ही आमच्या मालकाची बायको देऊन टाका, आमच्या मालकाची बायको देऊन टाका. आम्ही तर रानातला पाला खाणार लोक येतं, आम्हाला काही तुमच्यासोबत युद्ध करून तुमची लंका घ्यायची नाही, पण आमच्या मालकाला जर राग आला तर तुम्हाला मारून लंका घेऊ शकते. रावण म्हणला अरे पाला खाणार वानण्यारा काय बचर बचर बोलायला रे. ते म्हणला मी पाला खाऊ द्या, पण आमची ताकद इतकी मोठी आहे, आमच्या ताकदीनं प्रभू रामचंद्र तुला एका चपक्यात मारतील. अरे तुऱ्याव चालती वानर. हो, तर रावण म्हणला तू यात काय ताकद आहे. काय नाही म्हणले, मी असा पाय खाली टेकतो ना, पाय हलेव. पाय खाली टेकला अंगदानं, हलेव म्हणले पाय. रावण म्हणला अरे प्रस्थ जाय बरं. प्रस्थ त्याचा प्रधान होता, तिला शक्तिशाली होतं. त्यानं जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं.
असं रामायण सांगते, मी नाही. तर अंगद म्हणला ते प्रस्तन कोण नाही, फक्त तू. रावण म्हणला अरे तुरु बोलायला. मग म्हणला जनावराला काय कळते आव जाव को बोलायचं, पशु काय पाप पुण्य जाणीती आणि उत्तम मध्यम भोगीती. तू जर आम्हाला जनावरच म्हणत असेल तर मग आम्हाला कुठं ज्ञान असतंय का. जनावर हे कळाले फक्त पैठणमधल्या मालकाला. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. आणि त्या मारुतीराय सोबतचे जनावर कसे असतील, तुम्हा राजकारणी लोकांसोबत माणसं कशी असावं त्याचा पुरावा सांगायला. तुम्ही लय मोठे आलात ना म्हणूनच कायलो, नाहीत काय गरज नव्हती ना. काय संन्याशान लुगड्याचा भाव करूच नाही, त्याला बायकोच नाही तर लुगड्याचा भाव कशाला विचारायचा. आज तुम्ही बसलात म्हणून म्हणले तूच पाय हलव. मग रावण पायाला हात लावणार तेवढ्या अवकाशात अंगदान पाय बाजूला घेतला. टेक पाय टेक. तर अंगद म्हणले माझा पाय हलवायची ताकद तू ह्यात नाही, पण तुझ्यासारख्या श्रीमंत राजानं माझ्या पायाला हात लावण्यापेक्षा आमच्या मालकाचे पाय धर, आमच्या मालकाचे पाय धर. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुला लंका कोणी घेणार नाही. रावण म्हणला टेक खाली पाय. आणि मग पाय हलत नव्हता. तो तयाचे आंबरा तया कटीची आंबरा, जेने ओलवाची ती भसभया, तेने मिथ्याची सोया कोण पाहे. याला खाली येऊन सांगू का, तो रावणाचं धोतर ओलं झालतं कशानं घरी गेल्यावर पहा. आणि मग सांगितलं त्याच्यासोबतचे माणसं जर तुझं धोतर ओलं करू शकते तर आमचा बॉस किती अधिकारी असेल. इतके मोठ्या माणसाच्या भावतालची माणसं पावरबाज असली पाहिजे. विठाला विठाला बिरबल गेले आणि बादशाला सांगितलं सरकार काय रे, सगळ्या ठिकाणी फुलं लावायचे, काही शोभतंय का तुम्हाला. ते कडक बोलत होतं. चांगला माणूस आहे, राजाच्या हिताचा माणूस आहे, बादशाच्या हिताचा माणूस आहे, हे तुमचं काम बरोबर नाही. अरे बिरबल लेकिन सोंगने के लिए फूल होना भाई, बहुत बढ़िया खुशबू आती है. बिरबलानं सांगितलं आपल्याला फक्त सुगंध पाहिजे ना, हे फुलं लावायचे कामं बंद करा. दारापुढं 4-2 फुलाचे झाडं, मंदिरापुढं 10-5 फुलाचे झाडं, शेताच्या बांधावर 10-5 फुलाचे झाडं, हे लावणं उचित आहे. पण जिथं गहू ज्वारी पेरायची तिथं फुलं लाईत नसतात. पण राजा म्हणला मला फुलाचा सुगंध पाहिजे. ठीक आहे. राजाच्या खजिनखान्यातून कंकाकून तशाच सस्ताईला 2 आडके घेतले, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला आडका कळणार नाही. खडका, दमडी, आडका, कवडी, लालपई, ढबल पैसा, मग खर्व, निखर्व, भयो, आब्जाम, परवम, परायाम, भासती, मिद्यभया, शंखान, प्रणतम, उच्चते, खनी, खनी भवा, आसवा. हे कॉम्प्युटरच्या डोक्याच्या पलीकडचे आकडे आहेत. आपल्याला एकच आकडा पत्ता नाही. एकावर 18 शून्य दिल्यावर काय म्हणते याचाच मेळ लागणं. तर इतक्या लांबचं का अशी जायचं डोक्यात. विठाला विठाला एकावरुता अष्टादश पूज्या, एकावरुता अष्टादश पूज्या, शंखुमनती आभासा, भेज्जया शंखुचेनी पळे, त्या शंखाचेने निराळे, मग खर्व लक्षा पद्म कवडीचेनी बळे कोण पाय. एकावर 18 शून्य दिले की त्याला शंखू म्हणतात. त्याच्या पुढचे घरी गेल्या वाचा विठाला विठाला. त्यावेळेला जरा परिस्थिती बिकट झालती. वडील 90ला गेले म्हणून शाळाचं जरा तुटवाडा पडला, नाही तर मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. इतका बुद्ध्यांक द्याला. मला ट्रॅक्टरमधले गाणे ऐकून 450 पाठ येतं. शिव्या शिमग्याच्या 250 पाठ येत. इतक्या देतो. फोडणी पण एखाद्या बाईला तितकी देता येणार नाही. इतक्या शिव्या 250 पाठ आहेत. पण देत नाही. पाठ झाल्या लोकांच्या ऐकू ऐकू गाणे पाठ. हे ट्रॅक्टरवाले जरा येड्यावणीच करते. त्याला कळत नाही हो. 15-15, 13-13, 14-14 फूट ऊसात शेतकरी बिना चपलाचा बोटाचा फिरतो आणि त्याची ट्रॉली पालथी करायची.
एखाद्या नैसर्गिक आपत्तीनं पंक्चर झाली असेल, काही तुटाफुटी झाली असेल, ट्रॉली पालती झाली असेल, ती होऊ द्या. पण जाणून बुजून गाण्याच्या नादात जर गोपाळेबुवा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ट्रॉली पालती करीत असेल तर त्याच्या 42 पिढ्या तो ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर होतील त्याच्या कुळात. पण शेतकरी राजाचा ऊस जर व्यवस्थित ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कारखान्यात नेत असेल ना, तर त्याच्या 3ऱ्या पिढीला त्याच्या कुळात तहसीलदार जन्माला येईल. वा. आशीर्वाद आहे. माणसानं कधीच पाप कोणाचा टळटळाट नाही घेतला पाहिजे, आशीर्वाद घेतला पाहिजे. गोविंद गुरुजी कोणाचा बी टळटळ, अहो शापाला मोचन आहे, नारदाचा शाप मोचन झाला, पण टळटळाट संपतच नाही. टळटळाट एका लावरं चित्र ससे धरणाऱ्या बाईचा प्रभू रामचंद्राला लागला. लावरं चित्र ससे रानडुकर दादा धरणाऱ्या बाईचा टळटळाट शाप नाही, प्रभू रामचंद्राला लागला. तिचं पोरग मारलो प्रभू रामचंद्रान 7व्या अवतारात. तिने सांगितलं शाप द्यायची माझी पात्रता नाही, पण मला जितकं दुःख झालंय ना तिच्या हृदयातून टळटळाट लागला. म्हणून 7व्या अवतारात एका बाईचं पोरग प्रभू रामचंद्राने मारलं. 8व्या अवतारात 11 वर्ष 53 दिवस पंढरपुरातल्या मालकाला जिनं जन्म दिलाय तिच्यापाशी थांबता आलं नाही, यशोदेकडे जावं लागलं. मग जगाच्या बापाला पंढरपुरातल्या मालकाला जर दुसऱ्याचा टळटळाट भोगावा लागतोय तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाची पाल आहेत. शाप नाही घेतला पाहिजे, टळटळाट नाही घेतला पाहिजे कोणाचा. असो पैसे घेतले खजिनदाराकून, रामकृष्ण नामात किती ताकद आहे. आणि एक आत्तर तेलाची बाटली आणली आणि विशालजी त्याच्यातला एक थेंब बादशाच्या हातावर टाकला. एकच थेंब. आणि बिरबलानं सांगितलं आगे पीछे हात करो ऐसा. असं मागं पुढं केलं आणि सुंगलो बोले ग्रामदेवता. ग्रामदेवता म्हणजे नाक. नाकाला हात लाव. ये बिरबल इंशाल्लाह ला इलाहा इल्ला इंशाल्लाह बिस्मिल्लाह रहमिल्लाह क्या खुशबू है रे. अरे सब फूलों की खुशबू यही बूंद में आ रही है. तर बिरबलानं सांगितलं सरकार सगळ्या फुलाचा अर्क ह्या अत्तराच्या बाटलीत आहे. आणि वेदाचा आणि पुराणाचा शास्त्राचा मतितार्थ राम आणि कृष्ण नामात आहे. म्हणून रामकृष्ण
वानरांनी समुद्रावर सेतू बांधला तो रामनामाच्या प्रतापाने. तुकोबरायच्या उकोक्तीनुसार सांगायचं झालं तर तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. नळ नावाच्या वानरावर आणि नीळ नावाच्या वानरावर ब्रह्मांडाच्या मालकाची कृपा झाली. ती कृपा झाली मारुतीरायांची. मारुतीराय प्रभास क्षत्रावर स्नान करायचे आणि प्रभास क्षत्रावर स्नान केलं की भक्तीचे तरंग त्या सागरावर असे तरंगायचे. पण सागर हा अहंकारानं मातलेला समुद्र होता, म्हणून भक्ती त्याला डोक्यावर घ्यायची लायकी नाही. आणि भक्तीला जर पायाखाली ठेवावा तर भक्ती श्रेष्ठ आहे, म्हणून ती भक्ती सागर नुसता वाहवतच होता. आणि खाली प्रभास क्षत्राच्या खाली वानर स्नान करायचे. मारुतीरायाचं स्नान आटपलं की प्रभास क्षत्राच्या खाली नळ आणि नीळ नावाच्या वानरानं पाण्यात उडी टाकायची. आणि हे स्नान करून पाण्याच्या बाहेर येत असताना मारुतीरायाचे सुटलेले भक्तीचे तरंग नळाच्या डोक्यावर पडायचे, म्हणून नळानं पाण्यात दगड टाकला की तरंगत होता. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. रामनामाची ताकद समुद्री तारिले पाषाण हे महिमान नामाचे, म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामनामातली इतकी मोठी ताकद आहे. चला, एके दिवशी मंदोदरी नावाच्या धर्मशील पुण्यशील पावन या देशातल्या पवित्र स्त्रीनं, मी नेहमी सांगत असतो, या भारत देशात सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल तर या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री आहे. कारण या देशातले सर्व जर अधिकारी लोकांची यादी काढली, या देशातल्या सर्व महामानवांची यादी काढली, या देशातल्या वारकरी संप्रदायातल्या दिग्गज संतांची यादी काढली, या देशातल्या राजकीय क्षेत्रातल्या दिग्गज लोकांची यादी काढली, या देशातल्या शेतीनिष्ठातल्या दिग्गज लोकांची यादी काढली, या देशातल्या व्यापार क्षेत्रातल्या दिग्गज लोकांची जर यादी काढली, वैद्यकीय क्षेत्रातल्या दिग्गज लोकांची यादी काढली, तर हे सगळे दिग्गज याच देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. म्हणून या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल तर या देशाची स्त्री आहे. रावणाची धर्मपत्नी, रावणाला तशा 80,000 बायका होत्या असं पुराण सांगते. 80 सहस्र सुंदरा कामिनी. माझी मुख्य राणी मंदोदरी. मंदोदरी अत्यंत सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. हिच्या सौंदर्याची जरी व्याख्या सांगायची झाली तर मी पंढरपुरातल्या मालकाच्या नावानं भजन करून भाकरी खातो, पण पंढरपुरातल्या मालकिनीपेक्षा 124 पटीनं रावणाची पत्नी सुंदर होती. पंढरपुरातल्या रुक्मिणी आईसाहेबांपेक्षा गुरुजी सर्वात सुंदर रावणाची पत्नी होती. तिच्या सौंदर्यपणाची व्याख्या सांगत असताना भद्राश्व नावाच्या कीर्तीमध्ये 18 श्लोकाची वर्णी आली, तर त्याच्यातलं कारण सांगतो. आपल्या सर्व बायका सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतात. माणसंसुद्धा वैभवाचा एक पुरुषार्थ, अंगठ्या असतील, लॉकेट असेल, ब्रासलेट असेल, हे सगळं काही पुरुषार्थाचं एक टोक म्हणून घालतात. पण रावणाची पत्नी सौंदर्यासाठी दागिने घालीतच नव्हती. दागिने अलंकारे मंडितो ततः यती दशग्रिया भार्य असततेवच ममम स्वीकारे आव्हानांचस्ततः. अलंकार तिला विनंती करायचे की आमचा स्वीकार कर, कारण अलंकारातला घाणपणा जाळायची ताकद मंदोदरीच्या त्वचेत होती. अलंकारातला घाणपणा जाळायची, सोन्यातला शुद्ध करण्याची ताकद मंदोदरीच्या त्वचेत होती. इतकी सुंदर बायको असताना सुद्धा रावणानं सीतेला हरण करणं हा रावणाचं नालायकपणाचा कळस होता. पण त्याने एके ठिकाणी सांगितलं, मी सकळ कुळ उद्धारार्था सीता चोरून आणली. मला कुळाचा उद्धार करायचा होता. मला एकट्याला रामानं मारला असतं, मी एकटा उद्धार झाला असतो, पण बऱ्याच राक्षसांचा उद्धार करायचा होता. हे कसं असतं माहिती आहे का? याला चोंबळ्या गप्पा म्हणतात. ह्याला चोंबळ्या गप्पा म्हणतात. एक माणूस खाली पडला, पडल्याबरोबर कपडे झड लागलं का? काहीच नाही लागलं. घरी गेल्यावर बायकोल म्हणला भोयलोन लाव. भोयलन कळायचं नाही शिकलेल्या माणसाला. पांढरी माती मीठ एकत्रित शिजून लिंबाचे 2-3 थेंब पिळायचे आणि ते भोयलोन लावल्याच्या नंतर खरचटलेलं नीट होतं. हे जुन्या काळातला मलम होता, जुन्या काळातला. आता मलमाची संख्या लय मोठी झाली, पैशाचा कहर झाला म्हणून मलमांची संख्या वाढली. कोणत्या गोष्टीचा कहर झाला की ती संख्या वाढत असते, हा नियम आहे त्याच्या गोष्टीचा. असो, पण ते लोक काय देखता म्हणलं नाही नाही काहीच लागलं नाही, काहीच नाही. घरी गेल्यावर पप्याच माईल म्हणला झेंडूबामनं शेक बरं.
हे चोमाळ्या गप्पा झाल्या. लागलं होतं ना त्याला. रावणानं चूकच केली, पण ती मोठाली माणसं अशी चुकत झाकून नेत असते. रावण मोठा होता, त्याच्या गावाला काय त्याचं वैभव जाऊ द्या, असू द्या. जिथं तुकोबाऱ्याने दखल घेतली, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी एवढा. पण मंदोदरी सात्विक, चतुर, नाविन्यपूर्ण अशी पत्नी होती. मला असं वाटतं सांसारिक माणसाला 6 गोष्टी प्रारब्धान भेटतात. त्याच्यापैकी सगळ्यात मोठं प्रारब्ध गोड त्याचं आहे ज्याची बायको पुण्यशील आहे, ज्याची पत्नी सात्विक आहे, ज्याची पत्नी सदाचारी आहे. देहूतल्या मालकाने एक दखल घेतली. कर्कसे संगती राजा नलाला दमयंती नावाची पत्नी इतकी सात्विक भेटली. पंढरपुरातल्या मालकिनीनं एका ठिकाणी 9, एका ठिकाणी 4, एका ठिकाणी 6 चुका विटेवरच्या मालकासोबत पंढरपुरातल्या मालकिनीनं केल्या असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही. पण नलाच्या पत्नीनं दमयंतीनं एकही केली नाही. ही नशीब घेऊन आलेला नल. दुसरी गोष्ट सांगतो. कर्णाला उर्शाली नावाची पत्नी या भारतातली भेटली. वंगदेशाचा राजा कर्ण चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर ज्याचं लग्न झालं. मंगलाष्टकात देवबाप्पा चर्मनवती नावाच्या गंगेचा उल्लेख येतो. चर्मनवती शिप्रा वेत्र महासुर नदी ख्याता गया गंडकी. आता मंगलाष्टक म्हणू देईनत ब्राह्मणाला. आणि मधले म्हणायलेत गोपाळे बुवा तर तिसरेच. ताई ग बाई ग सकाराम तात्याची गंगी तुका तात्याचा नाऱ्या. आणि मंगलाष्टक म्हणणारा इतका रडा. म्हणलो तू काऊन इवळायला. नवरी नवरदेवा संग जाताना रडन, तू काऊन रडायला सुंगळ्या. तू मुकाट्यान 2000 घेऊन घरी जाय. लोकायला नुकती खाऊ दी असं नको. चुकीची गोष्ट आहे. या बा परमार्थाच्या स्टेजवर जो कोणी बट्ट्या बोळ करील त्याच्या घराला कुपाटी लागन. माझं वाक्य नाही, मी मोठ्या माणसांचं वाक्य ऐकून सांगतो. माझी नाही, माझी काय लायकी. माझं 40-41 वर्ष आहे. माही काय पात्रता इतकं कडक बोलायची. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, वारकरी संप्रदायात बेदखल माणसाला बोलून जो कोणी पैसे देईल का त्या पैसे देणाऱ्याच्या घराला सुद्धा कुपाटी लागल. वैकुंठवासी मगर म्हणायचे. भारतामध्ये पुराण क्षेत्रातला राजा, आध्यात्मिक क्षेत्रातला राजा, पुराण क्षेत्रातला तसा राजा वनी नाही. तुमचं नशीब असेल तुम्ही त्यांची कीर्तन ऐकली असतील. हो, माझं नशीब खोटं. मला ती बघायला. माझ्याकडे फक्त 127 पानाचे लिखाण सापडे त्यांना, म्हणून इतका टरटर बोलतोय. हो, वारकरी या एक जण मला म्हणला महाराज असं झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी ती मला नेसायला. मी नाचतो स्टेजवरनं, नाचतोच ना. या स्टेजवर झकासपणाची अपेक्षा करू नका. तुम्हाला बाकीचं बघण्यासाठी विश्वात खूप स्टेज आहेत. या स्टेजवर चांगलंच बघा. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होयांग हरिरूप. हे स्टेज मागच्या लोकांनी कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन टिकिले. कन्या आंबाड्या तुमच्या लहानपणी काय होतं खायला. इथं जी वयस्कर महाराज येतं कन्या आंबाड्या घुगऱ्या काय आमट्या गिमट्या साध्या अशा परिस्थितीत सप्ते केले ना. आता आमच्यासारख्या हरामखोरायनं 5-5, 50-50 लाखाच्या गाडीत बसून कीर्तन झाल्या झाल्या बरमुडे घालायलेत. आमच्यासारख्या हरामखोरायच्या गाड्या डबल पुलाखाली जात्यात. आणि तुम्ही जर आमच्यासारख्या नालायकाला बोलीत असाल ना तर तुमच्या पण पुलाखाली जात्या. विठाला वंग देशाचा राजा कर्ण दमयंती त्याला वृषाली नावाची पत्नी सापडली. ताईसाहेब
जीवनभर खापर अंचूक नावाच्या कपड्यात ठेवलं जीवनभर. आणि मालकाच्या पार्थिवावर ज्या वेळेला वृषालीनं उडी टाकली ना, कर्णाचं पार्थिव जळत होतं, त्यावेळेला मालकाच्या पार्थिवावर अग्नीमध्ये ज्या वेळेला उडी टाकली त्यावेळेला अंचूक नावाचा कपडा खाली पडला आणि पंढरपुरातल्या मालकानं त्याची गाठ सोडली आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून आलेलं खापर मालकानं छाती लावलं. तयाच्या पदीचा पापरा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, जगाच्या मालकाला एका साधूनं लात मारली होती छातीवर, तयाच्या पदीचा पापरा. आणि ते पाय पंढरपुरातला मालक अजूनही त्या पायाचा शिक्का छातीवर वापरतो. आणि कर्नाटला दिलेलं ते खापर जगाच्या मालकानं छातीवर मारलं, त्याचा शिक्का अजूनही त्या मालकाच्या छातीवर आहे. याचं कारण आहे, या देशातली पवित्र स्त्री कर्णाला सापडली होती. इतकी तात्विक. परवाला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथं बरीच लोक आहे. आदरणीय भांगे अण्णा होते, ज्यांच्या घडी एका पिक्चरची शूटिंग झाली ते पण होते. पुन्हा RSSचे ज्यांना महाराष्ट्रातलं 4थं पद आहे ते सुद्धा होते. अंबिका विद्यालयाचे चेअरमन होते. अशी बरीच काही लोक होती. आणि तिथं एक जिल्हा ताब्यात असलेला एक माणूस होता, अधिकारी जिल्ह्याचा. बाजूला घेतलं, मी आईचं आणि मायबापाचं सांगितलं होतं कीर्तनात, तर त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. म्हणले, महाराज 92 एकर जमीन आहे माझ्याकडे. माझे आईवडील ती जमीन मोठ्या निष्ठेनं करतात. 72च्या दुष्काळात आंबाड्या, मिलू, बरबडे, झाडेचे पिळे खाऊन त्यांनी 92 एकर जमीन टिकवली. मला शिकवलं, मला कलेक्टर केलं. नाव सांगत नाही फक्त त्यांचं, मला कलेक्टर केलं. पण मी 7 दिवस समाजाची सेवा करतो आणि 8व्या दिवशी गावाकडे जातो आईवडिलाच्या दर्शनाला. पण ज्या दिवशी मी रविवारी गावाकडे गेलो त्या दिवशी बायको मला एकही शब्द बोलत नाही. कारण 7 दिवस लोकांसाठी देता, 8वा दिवस मायबापासाठी देता. आमच्यासाठी तुमचं काय आहे? काय आमच्यासाठी काय आहे? म्हणून तुमच्या पाया पडतोय. नवरा जर मायबापाला बोलत असेल तर इस्त्यात कापूर नका टाकी जाऊ, तुमच्या झोपीत भितडा अंगावर पडेल. तुम्ही एक लक्षात ठेवा. तुमचा नवरा कलेक्टर असेल, राजकारणात मोठा असेल, वैद्यकीय क्षेत्रात मोठा असेल, व्यापारिक क्षेत्रात मोठा असेल, परमार्थिक क्षेत्रात मोठा असेल, तुम्ही त्याच्या मायबापाला किंमत द्या. कारण त्या माईच्या पोटी जन्माला आलाय म्हणून द्वारका तुला नवरा भेटलाय. हो खरं आहे. इतकं तर मान्य करावंच लागेल ना. खरं आहे. द्वारका, मंजुळा, कस्तुरा काय नाव असतील ते त्यांच्यामुळं. म्हणून किंमत देत जा त्याला. आणि जर नवऱ्याला मायबापाला तुम्ही जर बोलू देत नसाल, नवऱ्याला तुमच्या सासू सासऱ्याला तुम्ही बोलू देत नसाल, तर लिहून घ्या गिरगावच्या बाळूचं. तुमचे पोरं जर तुमच्या अंगावर झोपीत नाही राखेलच्या कॅनी टाकल्या तर मला गिरगावकर म्हणू नका. बस. कारण आताचा काळ बरा आहे दादा. इथून पुढचा काळ इतका भिरभिऱ्यासारखा येणार आहे. बरोबर पूर्वीच्या काळात या जन्मात करायचं आणि वरी गेल्यावर फेडायचं, आता इथंच करायचं आणि इथंच फेडायचं. अजून इथून 10-5 वर्षाला ह्याच हातानं करायचं आणि यान फेडायचं. इतका काळ बिकट येईन इंटरनेट जगामध्ये. त्याच्यामुळं हे विदुषी वातावरण करी जाऊ नका. तुम्ही लय मोठे आहात. माझ्या वारकरी संप्रदायाने इतकी मोठी दखल घेतली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, सासू सासऱ्यांचा आदर करी जा, मायबापांचा आदर करी जा. ज्या बाईला आपल्या मायबापाचं बरं व्हावं वाटते तिनं नवऱ्याच्या मायबापाचं बरं करावं. सोपी व्याख्या आहे ना. जिला स्वतःच्या मायबापाचं बरं व्हावं वाटतंय तिनं सासू सासऱ्याचं बरं व्हावा अशी अपेक्षा करा. सासूला आपल्या लेकीचं बरं व्हावं वाटतंय तिनं सुनाचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा करा. मी दोन्ही बाजूने बोलतोय, एकावर बॉम्ब टाकीत नाही. विठाला विठाला सात्विक आणि सदाचारी पुण्यशील पत्नी रावणाला प्राप्त झाली. तिच्या स्वतःच्या मुलाचं डोकं कापल्यावर रावण आणू नको म्हणल्यावर ती आणायला गेली नाही. तिचं नाव मंदोदरी. इतकी सात्विक. तिला उद्या रावणाला संकट येणारे नवऱ्याला म्हणून संध्याकाळी कलीत होतं. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, वगैरे वगैरे वगैरे. आणि तिनं सांगितलं, मला म्हणायचंय, तुम्ही ऐकत नाहीत, माझं ऐकत नाहीत. 5 मिनिटात संपितो. मालक तुम्ही माझं ऐका. शक्यतो चांगल्या बायकोचं नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. जी सात्विक आहे का तिचं ऐकलं पाहिजे आणि काही बी नाही ऐकलं पाहिजे. हे बी मुद्दा आहे. चांगलं ऐका. मंदोदरीनं रावणाला काही बी सांगितलं नाही. आजही काही मंदोदऱ्या सांगतात, मालक लेकरं शिकायला येतं, शिक्षणाला पैसे लागतात, आहे का नाही? मरगळवाडीकर बरोबर आहे ना.
एकदा मी तुमच्या कॉलेजवर भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला आलतो, मला नाव आठवलं त्यांचं, निळोबा ते पण महाराज आहेत. मग वारकरी संप्रदायातले निळोबा सगळ्यातले संत होते आणि सगळ्यात शेवटचे. मग हे शैक्षणिक क्षेत्रातले हे निळोबा समजायचं. विठाला विठाला शिक्षणाला पैसे लागतात, लय मंडोधऱ्या सांगतात. बबी लग्नाला आली मालक जरा ऐका ना, पेत जा पण जरा हिशोबात पेत जा. तुम्हाला नादच आहे ना प्याचा, तर बुट हरपाय पुरतं पेत जाऊ नका. तुम्ही बुट पण हरपून आले मालक, असं येडेवानी करी जाऊ नका ना. मालक तुमच्या तोंडाचा चिवडा घरी आल्यावर मी पुसला. म्हणजे इतके बेफाम झाले, चिवडा पण पुसायचा नाद ते लक्ष राहिलं नाही. बायकून पुसला घरी आल्यावर. संध्याकाळी उंदर टोकरते म्हणून ते बिचारी मायबापाचं नाव करण्यासाठी लय हलकटायला सांभाळायलेत काय काय बाया. हो, काही काही इतके हरामखोर आहेत, पण मायबापाचं नाव करण्यासाठी काही काही बायका त्याला सांभाळायला लागल्या. आता जरा हिशोबात राहा. बऱ्या मंडोदऱ्या सांगत आहेत, पण रावणं ऐकत नाहीत. काही मंडोदऱ्या येडपट. आमच्या इथले एक जण शुक्रवारी बाजाराला गेलं आणि कव्हाच पेत नाही, आणि नादानं एक जण सोबते. आमच्या इथं 2 बंदुक्यान पिस्तोल्या बैल होते. तर बंदुक्या नावाच्या बैलाला चराट खाचा नाद होता. तर बंदुक्या नावाच्या बैलानं कासरा तोडा आणि सकतात्याची मका खाल्ली. सकतात्या आमच्या इथला इतका दाढ होता, त्यानं जे नाही ते मला शिव्या दिल्या. मी दृष्टांतापुरत्या सांगायलो, मी चराट खाणार बैल कशी घेईन. पण सकतात्या मला बोलल्यामुळे मी गड्याला सांगितलं, अरे ते बैल सांभाळणं. आता गडी बैल बांधितो, आता त्यानं त्या कासऱ्याला शेण लावलं तरी बैल ऐकत न बंदुक्या, चराट खाऊत लागला. असा ठोकला का नाही बंदुक्या गड्यानं. मग पिस्तल्या म्हणला, कशी खपके खाल्लीस, लय मका खातो का लोकाची. तो बंदुक्या लय चटगळ होता, त्यानं दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि मग त्याचा खाल्ला आणि पिस्तोल्या बी मका खाल्ल्याला. तसे बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करतात आणि बरेच चराट न खाणारे बैल चराट खाणाराच्या नादी लागतात. असं नालायक बैलाच्या नादी लागत जाऊ नका तुम्ही. हो, आमच्या इथलं एक जण याला गेलं मंठ्याच्या बाजाराला आणि कधी पेत नाही, पिऊन आलं. आणि चतुरी आली आमच्या इथं, त्याच्या बायकोच नाव चतुरी होती. मागच्या महिन्यात मेली ती, मी जित्याचं सांगत नाही. हो ना, आपल्या धोत्राला इस्तू लावायची एखादी बाई, मेली ती चतुरी मागच्या महिन्यात. तिच्या तेरविल कीर्तन मॅच केलं. मग ती आली, महाराज घरीच आहेत का. म्हणलं हो. आज बरीच तुम्हाला झोप येते. म्हणलं काऊन नाही याची, तुम्हाला नारळाशिवाय झोपाच येत नाहीत, मोहीच कायली. हो, आणि आमची इथं मिरच्या मागायला आली. म्हणलं तूच पाय ना चतुरे, असं म्हणलो नाही, भावकीची होती ना. हो, देठाच्या मिरच्या आहेत का, म्हणजे हिरव्या. म्हणलं घरच्या पोराच्या मायला. म्हणलं ती बापा, आपल्याला तरी दुसऱ्यानं दिलेले आहेत, आपण कुठे इकत आणले. ती दिल्या आमच्या इथे इतक्या इतक्या अशा मिरच्या. ती लगेच म्हणली, माय भाज्याचं पीठ हे का हो. घरच्याला म्हणलं ती बाबा 8 हाकचं पीठ. ते बाया कशाचे देतात, आमच्या घरच्यानं मोजून दिलं. ते का असं खूप सुन का नाही, आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकायली नाही का. तुमच्या बायका लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का. हा, तुमचे चेहरे पाहिल्या कळत आहे तुम्हाला किती बोचकारी त्यात. आपल्यावर घेतलं की असे उगे खसखस खसखसच पिकत यायची नाही का. इतक्या एडपट आहेत का आमच्या बायका. असं उधळून पीठ दिलं तर मी म्हणलं, चतुरा काकू अचानक भज्याचं पीठ आणि हिरव्या मिरच्या. बापा बाळू ते कवाच पित नाहीत, त्याला प्याचा नादच नाही ना बाळू. पण ते भाऊसाहेबाच्या नादी लागून आज जरशी पिऊन आले तर त्याचं तोंड कसनुसं पडन. म्हणलं जरसं भज्याचा घाणा काढून द्यावा. अरे मी आणलं चतुरे, ते खाल्ला कडी गव्हाची पटी इकीन न, तू असे भजे खाऊ घातल्या, त्याला घासल्याटात भजे तळून खाऊ घाल. अशा काही काय मंडोदऱ्या बी येडपठ्यात न. काय मंदोदरी सात्विक. तिनं सांगितलं, मालक ज्याच्या नावानं दगडं टाकल्याच्या नंतर तरंगतेत, त्याच्या नावात इतकी ताकद आहे, शेवटचा पुरावा म्हणून त्याची पत्नी देऊन टाका. रावण म्हणला, रामाच्या नावात ताकद आहे, माझ्या नावात काय कमी आहे का. तसंच बिन तोंड धुतल्याचं समुद्रावर गेलं आणि दगड उचल टाक पाण्यात. ताईसाहेब, दगड उचल टाक पाण्यात, दगड उचल टाक पाण्यात. रावणानं 14 योजनाचा सेतू बांधला. पुराणात पुरावा नाही, पण एका अधिकारी व्यक्तीचं वाक्य सांगतोय. तुम्ही पुन्हा नंतर म्हणताल गिरगावकराच्या गोळ्या संपल्या का नाही, हे मनानं सांगायला अद्याप नाही.
14 योजनाचा सेतू बांधला. घरी आला, स्नानगीन आटपलं, संध्या वगैरे सगळी झाली, मंडळीला रथात घेतलं आणि सेतू असा खडसून दाखिला. बायका गाडगं घेताना का अशा खडशित्यात तसा सेतू दाखिला. हे मी बांधलाय. याला सिमेंट, लोखंड अद्याप नाही, खालून पिलर बिलकुल नाही, जे पाय खांदायला JCB नाही, शासनाचं बजेट कवडीचं नाही, रोजदार मजूर कोणीच नाही. कोणी बांधला? मी बांधला. कसा बांधला? दगड उचलीत होतो आणि पाण्यात टाकीत होतो, दगड तरंगत होता. पण मंदोदरी काही खुश झाली नाही. शहाण्या बायका खोट्या वाक्याला खुश होत नसतात, त्या बायका शहाण्या असतात. खोट्या वाक्याला खुश होत नाहीत, त्या बायका शहाण्या असतात. रावण म्हणला, रामानं 18 पद्म वानरन 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ घेऊन 100 योजनाचा सेतू बांधला. मी एकट्यानं 14 गुणिले 12 किती किलोमीटर झाला? बर 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 बर, छान छान छान. सुजया पक्क सांग. हो, इतक्या योजनाचा सेतू बांधला. आणि रामानं इतकी लोक बांधून 1200 किलोमीटरचा बांधलाय. मी एकट्याने इतका बांधलाय ना, तुला मग मोठे पण नाही का? ती म्हणली मोठे पण आहे मालक, फक्त एकच सांगा, तुम्हाला माझ्या हृदयाची शपथ आहे, मी जर तुमची काटेकोरपणानं सेवा केली असेल तर निष्ठावंत बायकोची शपथ आहे, सांगा तुम्ही दगड टाकताना काय म्हणत होतात? मंदोदरी कवाड लावून मग हातून ती म्हणली मी आधीच कडी लावलेली, कवाड लावायचं काम नाही, फक्त सांगा. ते म्हणला दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो, तुला रामाची शपथी बुडशीन तर पाय. डोळे भरून आले मंदोदरीचे. मालक तुमचं आणि त्याचं भांडण किती आहे? म्हणले ब्रह्मदेवाला तराजूत मोजता येणार नाही. बायकोने ना साधी गोष्ट आहे, इतकं कट्टर भांडण. मग विरोधक रामाचं नाव घेतल्याच्या नंतर तुमच्या हातानं दगड विरोधकाच्या हातानं तरते, इतकी त्याच्या नामात ताकद आहे. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे, विठोबा रघुमाय ज्ञानेश्वर